नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण सुरुवात करणार आहोत की तरकारी पिकं आणि त्याच्या संदर्भात आता ह्या वर्षी खरीप हंगामाची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. मे जून हा आपल्या लागवडीचा दिवस असतो, जेणेकरून त्याच्यामध्ये तरकारी असेल किंवा ढोबळी असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, वांगी असतील, या सर्व तरकारी पिकांची लागवड या महिन्यात शेतकरी करत असतो. त्याची जोरदार तयारी चालू केलीच असेल, तर त्याच्यासाठी सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, ऐका आणि त्या पद्धतीनं तुमचं योग्य व्यवस्थापन पुढच्या पिकाचं करा. तर सर्वात महत्त्वाची, आता सगळ्यात अगोदर तुम्ही जी रोपाची निवड करताय, मग ती कोणतंही रोप असू द्या, प्रत्येक नर्सरीमधून जे तुम्ही रोप सिलेक्ट करताय त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की ते रोप कसं आहे, त्याचं पूर्ण परिपक्व झालेलं रोप आहे का. नसेल तर तुम्ही अपरिपक्व रोप घेऊन येणार, ते रानामध्ये टाकणार, अशी रोपं लवकर म्हणजे रोगाला बळी पडतात. त्याच्यासाठी एकदम परिपक्व अशी रोपं तुम्ही नर्सरीमधून सिलेक्ट करा. त्याच्यानंतर बेड व्यवस्थापन तुम्ही केल्यानंतर अगोदरच त्याच्यामध्ये कुजलेले शेणखत असेल, कंपोस्ट असेल, मळे असेल, याचा वापर करा. शक्य झालंच तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया टाका. ट्रायकोडर्मा असेल, सुडोमोनस असतील, किंवा फॉस्फरस अपटेकचे बॅक्टेरिया असतील, किंवा पोटॅश अपटेकचे असतील, किंवा रायझोबियम असतील, मेटारायझम असतील, बिवेरिया असतील, अशा प्रकारच्या बॅक्टेरिया तुम्ही टाकू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं रोल म्हणजे तुम्ही मल्चिंग पेपरचा यूज करणार आहात का. जे शेतकरी तरकारी पीक करणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं मी सांगतो तुम्हाला की मल्चिंगची निवड. उन्हाळा आहे म्हणून काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं येतं की उन्हाळा आहे, टेम्परेचरमुळे ते मल्चिंग जास्त तापतं, त्याच्यामुळे ते मल्चिंग यूज करायचं नाही. तर शेतकरी बांधवांनो, मल्चिंग हे फक्त गरमच होण्यासाठी नसतं, तर तुमचं जे तुम्ही लॅटरल त्या बेडवरती तुम्ही अंतरलेलं आहे, त्या लॅटरलचं योग्य पाणी व्यवस्थापन त्या बेडला झालं पाहिजे. त्यासाठी पण त्या मल्चिंगचा योग्य उपयोग होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तणाचं नियंत्रणसुद्धा त्या मल्चिंगमुळे होतं. या पद्धतीने तुम्ही मल्चिंगचा अवश्य उपयोग करा. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तुमच्या जमिनीमधील ऑर्गॅनिक कार्बन आणि pH आणि EC कंट्रोल. तुमच्या हातामध्ये ह्या गोष्टी नाहीत, परंतु तुम्ही काही घटक वापरून तुम्ही या गोष्टी शक्य तितक्या तुमच्या हातामध्ये आणू शकताय, किंवा तुमच्या त्या पिकाला वाढीसाठी त्या जशा आवश्यकता आहेत तशा तुम्ही करू शकताय. सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गॅनिक कार्बन, ज्याच्यासाठी तुम्हाला शेणखत आवश्यक आहे. जे लोक तरकारी करतात त्यांच्यासाठी जवळपास 7 ते 8 ट्रॉली, ज्या 2 चाकीच्या ट्रॉली म्हणतो आपण, अशा ट्रॉली तुम्ही निदान कमीत कमी 5 ट्रॉली तर तुम्ही त्या तरकारी पिकासाठी कुजलेलं शेणखत वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर 1-2 खेप कारखान्याचं कंपोस्ट, ज्याला आपण सोप्या भाषेत मळे असं म्हणतो, ते सुद्धा तुम्ही 1-2 खेप याच्यामध्ये टाका. आत्ता ऊन चालू आहे, या उन्हामध्ये तुम्ही ते कंपोस्ट शेणखत मिक्स करून पूर्ण विस्कटू शकताय. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरतीच बॅक्टेरियाची फवारणी करायची आहे. कधी करायची आहे तर ते शेणखत पूर्ण कुजलेलं असलं आणि कंपोस्ट पूर्ण गरम असलेलं, ते पूर्ण थंड झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती बॅक्टेरियाचं फवारणी करू शकताय. अगोदरच बॅक्टेरियाची फवारणी केल्यानंतर त्या बॅक्टेरिया तुम्हाला काही रिझल्ट देणार नाहीत किंवा ते कामच करणार नाहीत, जेणेकरून ती गरम हवेत बॅक्टेरिया म्हणजे जिवंत राहणार नाहीत. अशा पद्धतीनं तुम्ही सर्वात अगोदर कंपोस्टचं आणि शेणखताचं व्यवस्थापन करून घ्या. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे की तुमचं pH आणि EC कंट्रोल. सगळ्यात महत्त्वाचं, जमिनीचा pH तुमचा किती आहे. मिनिमम 6 ते 7 पर्यंतचा pH तुमच्या जमिनीसाठी उपयोगाचा असतो. त्याच्यानंतर तुमचं EC कंट्रोल, इलेक्ट्रोकंडक्टर, ज्यासाठी तुम्ही जे दिलेलं मायक्रोन्युट्रिएंट असतील किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा दुय्यम अन्नद्रव्य असतील, जे तुमच्या पिकाला लागू होत नाहीत, त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला EC तुमचा कंट्रोलमध्ये पाहिजे. EC वरती जर तुम्ही काम नाही केलं तर तुम्ही किती हजारो रुपयाची जरी औषधं वापरली तरी काही उपयोग होणार नाही. त्याच्यासाठी तुमचा pH आणि EC या 2 गोष्टींवर जरी लक्ष दिलं तरी तुम्हाला तरकारी पिकामधून भरपूर उत्पादन मिळते. जास्त खर्च करायची गरज नाही. आपण NPKचा डोस काय टाकणार आहे, तर पहिल्यांदा प्रथम जर तुम्ही, काही लोक काय म्हणतात की आम्हाला 10-20 अगोदर रानामध्ये टाकायचं आहे, 10-20 आम्ही अगोदर पेरणीच्या वेळेस इसकटणार आहे, परत त्याच्यानंतर आम्ही लागण करणार आहे. ही सगळी चुकीची पद्धत आहे. तुम्ही कंपोस्ट शेणखत पूर्णपणे तुम्ही वाळू द्या, त्याच्यानंतर तुम्ही बॅक्टेरियाची फवारणी करा.